नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गाडी देवगडचं जाधव आपल्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत करते. तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आपलं ब्लॉग येता यूट्यूब चॅनलवर. तर आज BSPL म्हणजे भजन स्वरानंद प्रीमियर लीगची आज मॅच आहे टर्फमध्ये, ते मानपाड्यात डोंबिवली. तर आजचा व्हिडिओ हा क्रिकेटचा होतलो हा. व्हिडिओ कसं वाटतो माका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि ह्यो आता भाग एक होतलो, अजून एक दुसरं टाकतलं नंतर आहे. तर ह्यो आजचा व्हिडिओ कसो होईत तर माका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ कोण नवीन बघित असाल त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. जोरदार आपल्या सर्वांना लाभदायक असावं. ज्यांना ज्यांना वाटतं की आपला खेळ चांगला व्हावा त्याने जोरात टाळ्या वाजवा. सगळ्यांचा खेळ चांगला होणार आहे. माझ्या हातात नाही असल्यामुळे मला काय हॅलो जरा हॅलो. हॅलो जरा. काय इलो ना आता दात जरा अंगालो. हॅलो. दिंडी गावचा दिंडी काढूची.
आनंदनाद पंढरीला जाऊया आनंदनाद पंढरीला जाऊया आनंदनाद पंढरीला जाऊया राम बोला 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 वारी विठ्ठला तुकाराम पंढरीनाथ भगवानचे गेलेलो होतो षटकारांनी चौकार मारू पण लागतील दुसरा गरम लागलेला दिसता हातात गेला वळत चांगला आणि कवळलेला दिसता आता गौरव पवार यांनी आज काय खरं आज पवारांचा दिवस आहे आता मागं वाटत नाही जर चांगले षटकार आणि चौकार जर बसले तरच रन रेट मात्र वाढू शकतात नाहीतर काय असे षटकार आणि चौकार मगाशी बघितला तुम्ही कोपऱ्यात होतो. हे सुटले होते त्याच्यानंतर बाकीचे खेळाडू जे होते 7 जण जे मागे होते ते असेच उभे मात्र रवलेले बघत होते बॉल खाई जाता डोक्यावरनं मात्र बाहेर जायचो बॉल आणि तो खटकलीत चौकार षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आता मात्र बघून भेटतात ते देश वारियर यांच्याकडून चेंडू रन मारलेलो बघूया 1 रन मात्र पूर्ण केलेलो आता सुंदर बॉल पहिलं षटकार आपल्या रोहन मेहता नागेशच्या बॅट्समनला 6 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिलेले असत आता मात्र काय पैसे नाही पहिली जी स्कीम होती ती बंद झालेली आहे आता मात्र स्कीम मिळवली की लाडके बहिणीची भावाचं आहे नाही भाव फक्त घराकडे होत गेलं जर बॉल मारणारे बाहेर असतात मात्र जाता तो चौकार देवाच्या बॅटिंग काय तेवढं अजून चांगलं बॉल लागत नाही गणेश झाडी ज्यांनी नाटकामध्ये देवाची भूमिका केला नव्हतो तो त्यांचा खेळासाठी सज्ज होता नागेश बॅट्समन जर बॉल कॅच होती मात्र मागं काय दिसत नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही धन्यवाद उत्कृष्ट असा फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी नागेश सावंत यांच्या होतोय चेंडू गणेश घाडी अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट असं झेलबाद झालेला या ठिकाणी अरे वा कॅच चेंडू पडलो मात्र आळत नाही इलेला 1 रन मात्र मिळवलेला आता मी काय वाटतं पेडणेकर तर बोल बघूया तुझ्या भाषेत मी काय करू गाडी घालू शकतो काय नाही करू तुला दाखवतोय एका युट्यूबला टाकतो लागा व्हायरल करा याच्यात काही शंकाच नाही खाली व्हिडिओ टाकलेलो नाही ना त्यातला ऐसू तरी करूया घ्या जेलबाद
काढला ते का उडायचं संघाला लागलाय पहिला धक्का. आद्रो बाय ए काका किती लागतं नगे टेळ का हो ना कारण की एकामेकांना जर बॉलाच्या मागे धावले ना हे टक्कर झाले काय दोघे एकसाथ खाली पडतले पण टक्करची वाट बघा धाव. परम वहिनी घेतल्या तुका फेमस करतोय. काय ठेवू शकता काय बघूया एकच रन. धाव धाव. धावतो हातात बॉल काय ठेवू सुचवलेली आहे एक रन धावतं संध्याकाळी गेलेले असा एक रनासाठी धावत जीवनाचा सारखे जसं असते तसा रन ठेवलेला आहे कॅच होऊ शकली असते पण कॅच नाही एक रन मात्र मिळालेला होता बघा ना बॉल मात्र डॉट धाव घेत नाही एक रन दोन रन मात्र खुर्चीवर नाही बसत. प्रत्येक बॉलवरती थांबा थांबा नको नको सगळ्यांनी समक्ष होते विकेट गेला तर काय नाही मिळणार स्टंप त्यांचा सिरसाट माऊलींच्या डोक्यावरती दिसत एवढा उंच बॉल टाकू नको तुम्ही जर माझून विकेट घेतला पुन्हा एकदा आकाशा ह्या जोडीत रन देवता काय तुम्ही एकच चौकार मारलेला सानिका साहेब आणि एका चौकाराची 4 रन दिले तुम्ही हो एका चौकाराची भरपाई एवढी नको करू करतोवली खाली करतोवलीच्या हातातून चेंडू जाता आणि खडकरी चौकार चौकार चौकार. आता तिथं मारला नाही काय नाही भाव किती काय केलं तरी तू टाकतो तसाच टाकवर होते तेव्हा कोकणी ऑफिस लावला होता ऋषिका कोंबड्याचा जवान घालतलाय पण अजून काय घालाक नाही आता ते माका सांगतात कारण की ठीक आहे तर ते तो हय भराव काढून घेऊ शकतो ऋषिकेश जास्त भेटता संघासाठी ऋषिकेश बॉलिंग. डोक्या कपाळात हात मारता नशिबात हात मारून नमस्कार मंडळी, मी विशाल सावंत आणि आज क्लासिक टर्फवर भजन स्वरानंद प्रीमियर लीग पर्व तिसरे तर त्याबद्दल आपण अभिप्राय घेणार आहोत. आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मंडळी बसलेले आहेत. अध्यक्ष सचिन परब. नमस्कार रामकृष्ण हरी भजन स्वरानंद परिवार प्रीमियर लीग BSPL सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडू यांचे मी भजन स्वरानंद परिवारच्या वतीने सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतोय. तसेच आता एक महिलांचा प्रेक्षणीय सामना झाला त्यासाठी पण सर्वांनी अतिशय उत्सुक असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. भजन स्वरानंद तिसरे चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी पण हा सामना झालेला पण यावेळी असा वेगळाच असा नियोजन असं की प्रत्येक संघात वेगवेगळे प्लेयर घेऊन मुंबई ईस्ट असो वेस्ट असो किंवा कोणतंही भजन मंडळ असो वैयक्तिक असा संघ इथं नाही आहे. प्रत्येक भजन मंडळातला एक एक प्लेयर किंवा ईस्ट किंवा वेस्टमधील संघात भजन मंडळाचे सर्व प्लेयर मिक्स प्लेयर घेऊन हा इथे सामना चांगल्या प्रकारे आणि चांगला प्रतिसाद भेटत आहे. तर्फे त्यांना सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारे
वर्षानुवर्ष हे सामने दरवर्षी असाच उत्साह मिळावा सर्वांकडून आणि सर्व खेळाडू यांना पुन्हा एकदा त्यांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक प्रश्न विचारतो मी. यावेळी आपण महिलांचा सामना ठेवलेला, तर हा तुम्हाला विचार कुठनं आला? म्हणजे जेव्हा आम्ही आमची भजन स्वरानंद जी गेलेली पंढरपूरला, तिथे सर्व महिलांनी येतेवेळी महिलांनी सर्वांनी मला हे केलं की बुवा एक महिलांसाठी प्रेक्षणीय सामना ठेवा आणि त्याचं आयोजक तुम्हीच व्हा स्वतः, असं महिलांनी हे केलं आणि सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिला. सर्व आमच्या टीमने भजन स्वरानंदाच्या कमिटीने त्याला होकार दिला. आम्ही सर्व हे झालो, मी सर्वांचं स्पॉन्सर केलं आणि विजेत्याला प्रथम विजेत्याला सर्व महिलांना ट्रॉफी दिले, सन्मानचिन्ह दिलं, विजेत्याला ट्रॉफी दिली. तसेच प्रत्येक विजेत्या संघाला 1555 रुपये आणि उपविजेत्या संघाला 555 रुपये इनाम देऊन आम्ही त्यांना पारितोषिक दिलं आहे. आणि हा उद्देश असाच होता की ह्या वर्षी 2 टीम भजन स्वरानंदच्या लेडीज प्रोत्साहन झाले, पण पुढल्या वर्षी 6 टीम खेळतील हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद बुवा आपला अभिप्राय कळवल्याबद्दल. आता आपण महिला मंडळाकडून आणि अभिषेक बुवांकडून अभिप्राय घेऊ. थांब ना. आता आपण पुजारी बुवांचा अभिप्राय घेऊया. आताच एक मॅच जिंकलेली आहे त्यांनी. बुवा काय सांगता? स्वरानंद प्रीमियर जे आजचे नियोजन आहे ते खूपच फारच सुंदर आहे आणि आज आम्ही पहिलीच मॅच विन झालो. आम्ही भरपूर खुश आहोत. धन्यवाद. अजून कोण इच्छुक? तुम्हाला अभिप्राय द्या, आपला अभिप्राय द्या. आतापर्यंत आजच्या मॅच बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? लेडीजच्या सामन्याबद्दल काय तुम्हाला सांगायचं? आणि याच्या पुढे पण सगळे मला वाटतं धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर पुढे या. हे तू सांगतं. पूर्ण काय इच्छुक कोण बोलणार आता? कॅप्टन बोल. म्हणजे आता आपण महिला टीमकडे आलो आहोत. सध्या त्यांचा अभिप्राय घ्यायला बघूया आता ते काय म्हणतात. आणि या त्यांच्या टीमचा कर्णधार आपलं काय म्हणणं आहे? आजची मॅच कशी वाटली? आजचा सामना कसं वाटलं? कशाला बोलतात? तर म्हणजे आता आपण महिला टीमकडे आलेलो आहोत आणि त्यांचे उपकर्णधार आपण त्यांना विचारणार आहोत. तर अभिप्राय काय? जोरात बोल. भजन स्वरानंद परिवाराने सर्वप्रथमच महिलांचा क्रिकेट सामना आयोजित करून आमच्या अंगात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे गुण बाहेर काढण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही भजन स्वरानंद परिवाराचे आभार मानतो. आजचे नियोजन आणि तुम्हाला कसं वाटलं सगळं? इथलं नियोजन सगळ्यात भारी होतं. इथे खायला पण ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही खायला आलेला? खायला आलेला. असं तर म्हणजे आम्ही ते खेळायला पण आलेलो, पण त्यांनी जे भजन स्वरानंद परिवाराचे सदस्य होते त्यांनी इथलं नियोजन खूप मस्त केलं होतं. सगळ्यांची काळजी घेऊन, म्हणजे कोणी लांब लांब ठिकाणावरून पण येणारे होते, त्यांच्यासाठी खायचं वगैरे वस्तू ठेवलेले होते. हे सांगायचं होतं. मी तुमच्या खेळाचा आनंद घेतला का तुम्ही? खेळाचा आनंद घेतला? खेळाचा आनंद तर खूप घेतला. एरवी झालं तर महिलांची लाईफ कशी असते, काम, घरातलं काम किंवा ऑफिसचं काम करून घरात त्यांना असे डेली रुटीनमध्ये खूप टेन्शनमध्ये असतात किंवा बाकीचे काही पण त्यांच्या प्रॉब्लेम्स असतात, ते इथे येऊन सगळेजण विसरले होते आणि खेळाचा आनंद घेतला. मस्त. आपला अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आल्याबद्दल पण धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या नमस्कार. भजन परिवार स्वरानंद परिवाराचे मी खूप खूप धन्यवाद करते. काय तर आम्हाला ह्या परिवारामध्ये घेतलं आहे आणि आम्हाला हे मॅच खेळायला आम्हाला सहभागी केलं आहे. आणि प्रत्येक भजन स्वरानंद असं आहे की प्रत्येक
माणसाची काळजी घेतं. म्हणजे प्रत्येक जे स्वरानंद परिवार आहे ते स्वतःचे आपले माणूस म्हणून काळजी घेतात. आणि ह्या मॅचमध्ये आम्हाला भाग दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. आणि खूप मस्त वाटलं ही मॅच खेळून, मस्त वाटलं. आम्ही सुरुवातीला ती पहिल्यांदाच मॅच खेळलो आहे. भजन स्वरानंदने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता मी ते यांच्या कॅप्टनशी बोलू इच्छितो. नमस्कार, मी कादंबरी संतोष लोंढे. भजन स्वरानंद परिवाराचे मी खूप मनापासून आभार करते. कारण मी सर्वप्रथम मला वाटतं ही आमची मॅच आज झाली आहे. त्याच्या अगोदर 3 प्रॅक्टिस आमच्या झाल्या. कधी मी क्रिकेट बॅट हातात नव्हती, खूप लाज वाटायची. पण ह्या भजन स्वरानंदमध्ये त्यांनी आमची खूप प्रॅक्टिस झाली आणि खूप म्हणजे आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला अशी संधी द्यावी. आणि आता मी खाली मुलासोबत पण खेळते, मला असं भीती वाटत नाही किंवा काय नाही असं. चालेल, धन्यवाद. पण महिलांचा अभिप्राय घेतलेला आहे आणि आता सध्या आपण पुढे मेन सिटिंग अरेंजमेंटकडे जाऊया आणि तिकडे अभिप्राय घेऊया. संघ मालक आणि सर्व खेळाडूंचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय भजन स्वरानंदातर्फे. तसेच सर्वांना एक खुशखबर, पुढच्या शनिवारी भजन स्वरानंदाचा वर्धापन दिवस आहे. पण तो शनिवारी न करता रविवारी साजरा करणार आहे. तिथे देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी अशीच उपस्थिती तिथे पण लावायचं आहे आणि भजन स्वरानंदाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. 3, 2, 1. तर म्हणजे आपल्या माझ्या बाजूची बघू शकता इकडे जो सेटअप केलेला आहे ट्रॉफीचा आणि महाराजांची मूर्ती आणि फोटोचं पूजन झालं. सगळे मंडळी म्हणजे डोंबिवलीकर भजन हे संपर्क करायचा आपण नागिन सावंत, अर्जुन आई आणि किरण करवणकर तीनही व्यक्ती आज इथे उपस्थित आहेत. सदर स्पर्धेच्या काहीही माहिती आपल्याला जाणून घ्यायची असल्यास भजन स्पर्धेत माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण संगीत प्रसारक मंडळाशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना रोप रायडर या ठिकाणी आता माझी टीम जिंकलेली आहे. आजच्या स्पर्धेमध्ये सगळ्यात प्रथम आम्ही 101 रनचं टार्गेट मारलं आमच्या टीमला आणि हे प्लस योद्धा हे आमच्या टीमचं नाव आहे. आणि योद्धा म्हटलं तर शेवटपर्यंत जाणं एवढं नक्की. धन्यवाद. सगळ्या खेळाडूंका आणि मालकांका मी सांगतो हे म्हणतात तरी येत नाही. हे 3रं वर्ष आहे. सदाज पवार जरी गावकार अन्य वाटला तरी गावकार की तराची नाही. डोंबिवलीकर भजन हितवर्धक भजन स्वरानंद परिवार आहे आणि 3रं वर्ष खरोखर असं भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा भजनाच्या माध्यमातून, जसं पवार भाऊने सांगितलं, भजनाच्या माध्यमातून सर्व आम्ही डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या वतीनं आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तसंच भजन स्वरानंद परिवार सुद्धा या क्रिकेटच्या माध्यमातून सर्व या भजनी रसिकांना आणि खेळाडूंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. भजन स्वरानंद परिवाराचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बोल